नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. घटना आहे मुंबईमधील. मुंबईमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली. स्वतःचा बाप आपल्याच मुलीवर अत्याचार करतो. रक्ताचं नातं गोतं विसरून रक्ताच्या नात्याला काळिमा फासली आहे. मुंबईच्या वडाळा परिसरात काल्पनिक नाव नामदेव आणि त्यांची पत्नी व एक मुलगी राहत होती. नामदेव हा 45 वर्षाचा होता. त्याला 15 वर्षाची सीमा नावाची मुलगी होती. मुलगी शाळेत शिक्षण घेत होती. आई कामाला शेतात जायची. बापाची मुलीवर वाईट नजर होती. एक दिवस सीमा घरी एकटी होती. तिला घरी एकटीला पाहून बापाच्या मनात सैतान जागा झाला. त्याच्या मनात वासना निर्माण झाली. ती केवळ 15 वर्षाची नाबालिक मुलगी होती. तिला एकटीला पाहून बापाने चाकू काढला आणि तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. ती ओरडेल, कुणाला सांगेल या भीतीने बापाने चाकू दाखवत तिला धमकावले. यामुळे ती घाबरली. तिने आपल्यासोबत अत्याचार झाला आहे हे कुणालाही सांगितले नाही. त्यामुळे आरोपी बापाची हिंमत जास्तच वाढली. तो वारंवार पोटच्या मुलीवर अत्याचार करत होता. असे अनेक दिवस सुरूच होते. शेवटी नराधम बापाच्या त्रासाला कंटाळून तिने आपल्या आईला या घटनेची माहिती दिली. आईने बापाविरोधात मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती वडाळा टीटी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्याच पतीविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला आणि आरोपी वडील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. वडिलांनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करत आहे. हल्ली बलात्काराचे प्रमाण वाढत चाललेले आहे. यावर सरकारने कडक कारवाई करायला पाहिजे. जास्तीत जास्त नाबालिक मुलीवर लैंगिक अत्याचार होताना दिसत आहे. अशा बलात्कारी नराधमाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.